आहे मुंबईतून एक धक्कादायक बातमी आहे। कांदिवलीमध्ये खासगी शाळेत एका अल्पवयीन मुलीवर अत्याचार करण्यात आलेला आहे। आरोपी शिपाई आता पोलिसांच्या ताब्यात आहे। मुख्याध्यापकावर कारवाई करण्याची पालकांकडून मागणी होते। मुंबईच्या कांदिवली पूर्वेकडे एका खासगी शाळेत अल्पवयीन मुलीवर झालेल्या अत्याचार प्रकरणी पालक आता आक्रमक झालेले आहेत आणि पालकांकडून शाळेविरोधात तीव्र आंदोलन छेडण्यात आलेले आहे। कांदिवली पूर्वेकडील लिटिल कॅप्टन या शाळेत शिकणाऱ्या 4 वर्षीय अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार करण्यात आला होता। मुलीच्या पोटात वेदना होऊ लागल्यानंतर पालकांनी विश्वासात घेऊन तिच्याकडे विचारपूस केली असता हा सगळा प्रकार उघडकीस आलेला आहे। पालकांच्या तक्रारीनंतर समतानगर पोलिसांनी गुन्हा दाखल केलेला आहे आणि आरोपीला अटक देखील केलेली आहे। मात्र या सगळ्या प्रकरणात शाळेकडून हलगर्जी झाल्याचा आरोप पालकांनी केलेला आहे आणि पालकांनी शाळेविरोधात तीव्र आंदोलन छेडलेले आहे। शेकडो पालक रस्त्यावर ठिय्या आंदोलन देत शाळा प्रशासनाविरोधात त्यांनी जोरदार घोषणाबाजीही केलेली आहे। आप जाइए शताब्दी या फिर कॉस्मोस हॉस्पिटल, वहाँ पे पॉस्को का पूरा प्रोसेस है, वो आपको सारा चीजें करके देंगे। तो हम शताब्दी हॉस्पिटल पहुंचे, अराउंड 9-10 बज गए थे। तो उन्होंने रिपोर्ट लिया, उन्होंने बच्ची को एडमिट किया। बच्ची तभी रिपोर्ट में सारा चीज क्लियर हुआ कि वो हुआ है ऐसा। स्कूल का नाम लिटिल कैप्टन प्री स्कूल है और आरोपी गिरफ्तार हो चुका है। देण्याचा जे काही प्रयत्न केलेला आहे त्या जे काही कानूनमध्ये त्याच्या स्टेटमेंटमध्ये पोलिसांनी माहिती घेऊन एकूण एकावर गुन्हे दाखल केले पाहिजेत। याच्यातले एकाला सुद्धा कोणाला सोडण्याचा काही विषय येत नाही। त्यामध्ये छोट्यातला छोटा सुद्धा इकडे आल्याच्या नंतर माहित पडतं इतरही पालकांची या बाबतीत तक्रार आहे, परंतु मोठ्या नेत्यांची नावं घेऊन शाळेच्या प्रिन्सिपलने जे आतापर्यंत पॅरेंट्सना दाबण्याची धमकवण्याची जी भूमिका घेतलेली आहे त्या सगळ्यांचा पोलखोल झाला पाहिजे आणि त्या सगळ्यांवर गुन्हे दाखल झाले पाहिजेत आणि ते गुन्हे दाखल होत नाहीत तोपर्यंत आम्ही हा विषय सोडत नाही।